मी कनिष्का आणि आपण पाहत आहात खोज मास्टर न्यूज। आज दिवाणी फौजदारी न्यायालय लोणार येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला। या विशेष प्रसंगी न्यायालयाचे आदरणीय न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी तसेच वकील बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले। कार्यक्रमात योग शिक्षक म्हणून माननीय वकील विठ्ठल तनपुरे यांनी मार्गदर्शन केले। त्यांनी विविध योगासने, श्वसन प्रक्रिया आणि ध्यान याचे प्रात्यक्षिकाद्वारे महत्त्व समजावले। योग दिनाच्या निमित्ताने सर्वांनी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग हा जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचा संकल्प केला। हा योग दिन फक्त एक कार्यक्रम न राहता एक प्रेरणादायी अनुभव ठरला। गोरेगाव फिल्म सिटीमध्ये आग। एका मालिकेच्या सेटवर रात्री उशिरा लागली आग। आगीवर नियंत्रण आणण्याचे काम अद्याप सुरू। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। विदर्भात आज शाळांना सुरुवात। शिक्षण मंत्री दादा भुसे आज बुलढाण्यातील सीनगाव जहांगीर शाळेला भेट देणार। एसटी पास थेट तुमच्या शाळेत योजनेचा शुभारंभ। विद्यार्थ्यांना शाळेतच पास मिळणार। 25 जून पर्यंत पावसाचा जोर कायम। मान्सून आणखी सक्रिय होणार। मुंबईसह राज्यभरात जोरदार सरींची शक्यता। यशवंतगडाची डागडुजी होणार। राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी ढासळलेल्या गडाची पाहणी केली। काम लवकर सुरू होणार। पुण्यात एआयच्या सहाय्याने वारीतील गर्दीची मोजणी। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या 2 दिवसांच्या मुक्कामानंतर पंढरपूरकडे मार्गस्थ। 5 लाख वारकरी पुण्यातून वारीला सहभागी। एआय कॅमेऱ्यांद्वारे विश्रांतवाडी, संचेती चौक, गुडलक चौक, भैरवनाथ मंदिर, गाडीतळ आणि दिवे घाट येथे गर्दीची मोजणी। माऊलींच्या पालखीत 2.95 लाख तर तुकोबांच्या पालखीत 1.95 लाख वारकरी। पुणे पोलिसांनी प्रथमच एआयचा वापर करून मिळवली अचूक आकडेवारी। संत तुकाराम महाराजांची पालखी यवतच्या दिशेने मार्गस्थ। लोणी काळभोरमध्ये मुक्कामानंतर सोमवार सकाळी वारीचा पुढचा टप्पा सुरू। प्रशासनाचे उत्कृष्ट नियोजन व स्वागत। वारी मार्गावर ठिकठिकाणी उभारले स्वागत कक्ष। पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग। महाराष्ट्रात मान्सूनची पुनरागमन। मुंबईसह कोकणात येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी। गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा जोर धरला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवसात मुंबई, पुणे आणि कोकण भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। मुंबई शहर व उपनगरांसाठी येलो अलर्ट तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। कोकण किनारपट्टीवर पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता असून मच्छीमार, नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने प्रवास करताना खबरदारी घ्या। पुण्यात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। संपूर्ण महाराष्ट्रात दमदार मान्सूनची चाहूल। महिलांना आरक्षण, समाज हितासाठी बदल स्वीकारा। शरद पवार यांचे स्पष्ट मत। कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषाकडे असतो, ही संकल्पना आता मागे टाकायला हवी, असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले। यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आयोजित यशस्विनी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते। महिला धोरणाच्या त्रिदशक्ती पूर्तीनिमित्त रविवारी हा कार्यक्रम पार पडला। महिलांना नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सहकारी संस्था यामध्ये आरक्षण दिल्यानंतर सुरुवातीला नाराजी होती, पण समाज हितासाठी ते स्वीकारले गेले, असा अनुभव पवारांनी शेअर केला। यशस्विनी सन्मान प्राप्त महिलांची नावे: कृषी क्षेत्र मनीषा सजन पवार, साहित्य डॉक्टर श्यामल गरुड, उद्योग कमल कुंभार, सामाजिक कार्य उल्का महाजन, क्रीडा प्रशिक्षण डॉक्टर शबनम शेख, पत्रकारिता अलका धूपकर। पवार म्हणाले, महिला संदर्भातील पहिले धोरण महाराष्ट्राने तयार केले, याचा अभिमान वाटतो। कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, लेखक दिग्दर्शक प्राजक्ता देशमुख आणि अनेक मान्यवर उपस्थित होते।